होईल ही अपेक्षा प्रेक्षक नक्कीच व्यक्त करतात. हा चला जयेंद्र बागे आपल्याला विनंती केली जाते या ठिकाणी आपण स्टेजवरती येऊन मला वाटते जेवणार असतील तर आपल्याला सुद्धा आमंत्रित केलं जात आहे. या जयेंद्र बागे आयोजकांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे आमच्या पाहुण्यांची आणि मान्यवरांची सुद्धा. तर आमचे आयोजक कोण राहिले असतील इकडे तिकडे बसले असतील तर त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा येऊन आयोजकांनी या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवण आहे भरपूर आहे. तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवली जात असलेली स्पर्धा मुख्य आयोजक आहेत आई मरुदेवी राजावळी ब आणि हितेश मोती चषक 2025 असे या स्पर्धेचं टायटल. मॅच या ठिकाणी सुरू झाले ती म्हणजेच विश्वनाथ जाधव विरुद्ध प्रवीण परेड असा मॅच होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल कारण की यानंतर अजून सुद्धा काही मॅचेस बाकी आहेत. शेवटचा सामना किमान 4 षटकांचा व्हावा ही अपेक्षा असेल. शेवटचे दोन्ही सामने जरी 4-4 ओव्हरचे झाले तरी सुद्धा हरकत नसेल कारण सेमीफायनल आणि फायनल ही पाहण्यासाठी नक्कीच पब्लिक येत असते आणि लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पब्लिक जोडली जात असते. त्यामुळं विनंती असेल की शेवटचे सामने 3 ते 4 षटकांचे कमीत कमी होणं गरजेचं आहे. चला सामन्याला सुरुवात झाली. विश्वनाथ जाधव टू प्रवीण परेड. चेंडू पडल्याच्या नंतर थोडासा टर्न घेतोय. आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. पहिला चेंडू निर्धाव टाकला. अनुभव आहे नक्कीच विश्वनाथ याच्याकडे. तेवढाच अनुभव म्हणेन या ग्रामीण क्रिकेटचा सुद्धा प्रवीण याच्याकडे. मात्र चांगलं क्रिकेट खेळावं लागेल या सामन्यामध्ये. बघा चेंडू पडल्याच्या नंतर अजून एक चांगला चेंडू. जसे जसे डॉट चेंडू निघतात तसं तसं रुपेश जाधव मागे यष्टांच्या मागे खुश होतात आणि रुपेश जाधव नाराज असो किंवा मग खुश ते नेहमी हसत असतात. त्यामुळं आपण त्याला कधी कधी रुपेश जाधव यांनी मला वाटते क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. तर पंचांचा निर्णय काय आहे? वाईट बॉल आणि रिव्ह्यू कोणी घेतलाय तर फिल्डिंग साईडनं वाईड वाचवण्यासाठी या ठिकाणी नक्कीच रिव्ह्यू कडे गेलेत. रुपेश जाधव यांना रवींद्र ठक्कर विद्यमान सरपंच टिवरी यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलंय की जर डाय मारून कॅच घेतली तर 500 रुपये दिले जातील. दरम्यान आपण पाहूया या ठिकाणी वाईट पाहणार आहोत. वाईड बॉल आहे की लिगल आहे पंचांचा निर्णय आलेला आहे तो म्हणजेच ऑन फिल्ड अंपायरचा तो म्हणजे वाईड. आणि जाऊया या ठिकाणी आमचे टीव्ही ऑपरेटर या ठिकाणी दर्शवतात की हा चेंडू जवळजवळ ऑन द लाईन पाहायला मिळतोय. पण थोडस आपण बघूया. ऑन द लाईन बेनिफिट गोज टू अंपायर म्हणजेच व्हाईट बॉल. भरपूर टर्न झाला होता. ऑन द लाईन होता. लाईन वरनं चेंडू ट्रॅव्हल झाला. ऑन साइडला आडव्या पट्ट्याने खेळलाय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकार. बायको माझी जायची कामाला कंपनी तिकडं तिथं जुलय कशी प्रेम कनी. बायको माझी जायची कामाला कंपनी तिकडं तिथं जुलय कशी प्रेम कनी. सोडून होलाच तोडून मन माझं ते पाखरू बुरदिश बुडलं. माझीच हाऊस वाली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. माझीच निवड चुकली श्रीवल्ली भैयाला घेन पल्ली. थँक्यू. आमचे लक्ष्मण काका नाचतात भरपूर नाचतात मात्र क्रिकेट सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. प्रेक्षक पाहतात. व्हॉलेंटियर्स विनंती असेल
दरम्यान निर्धाव चेंडूची समाप्ती झाल्या. व्हॉलेंटियर्सला विनंती असेल, खेळाडूंना बाहेर जावं लागणार नाही याची तसदी घ्या. आपण त्या ठिकाणी जाऊन बसा. एका मंडपामध्ये, प्रत्येक मंडपामध्ये एकाने जरी बसले तरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल की चेंडू लवकरात लवकर तुम्ही आणू शकता, कारण की आपल्या खेळाडूंना बाहेर जावं लागतंय खेळपट या ग्राउंडच्या. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 7 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि चेंडू टाकून झाले ते 4. 4 चेंडूमध्ये 3 डॉट, एक वाईड आणि एक षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सूर्यकिरण हे इफेक्टिव्ह ठरतोय. सूर्यकिरण इफेक्टिव्ह ठरल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळालं की नक्कीच एक 2 धावा आल्या. 2 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला. 9 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा विश्वनाथ याचा. विश्वनाथ जाधव कूल काम क्रिकेट या ठिकाणी खेळला जाते, त्याच्या माध्यमातून बॉलिंग मार्कवरती पहिले षटक टाकत असताना इनसाइड एज लागला होता, लेमन कट ज्याला म्हटलं जातं. मात्र सौभाग्य होतं की यष्टांवरती चेंडू लागला नाही, थोडासा वाचला असेल फलंदाज. षटक समाप्त झालं. एका षटका समाप्तीनंतर गावदेवी शिलोत्तर संघाची धावसंख्या नाबाद जिंदाबाद 9. चलगसनो डोंगरेला पिकेली कंदा खायला ग, चलगसनो डोंगरेला पिकेली जांबा खायला. डोंगरेला चलगसनो माझी जोडीला, काली काली करदाना जांबा खायला. डोंगरेला चलगसनो माझी जोडीला, काली काली करदाना जांबा खायला. चलगसनो डोंगरेला पिकेली कंदा खायला ग, चलगसनो डोंगरेला पिकेली जांबा खायला. चालेल तर मग. थँक्यू. आता नंतर लक्ष्मण काका थोडं थांबा. विजयाला आमंत्रित केलंय. दरम्यान हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक विश्वनाथ जाधव. इथे मात्र काय घडलं तर झेल सुटलाय. कन्फ्यूज होता. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये घेऊ की इंडियन, त्याच्यामध्ये कन्फ्यूज झाला. धावफलक 10 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र विजय जाधव स्ट्राईक वरती. पहिल्याच चेंडूवरती ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली होती, मात्र त्या ऑपॉर्च्युनिटीनं थोडासा तोंडाजवळून घास निघाला असं म्हणावं लागेल. धाव संख्या 10 धावा, 1 षटक आणि 1 चेंडू टाकून झालाय. अपील केले आणि हा फलंदाज बाद. लेग बिफोर द स्टंप. LBW च्या रूपाने फलंदाज बाद. तारप्याचे तालावर किरण घातलाय, पोरांचा नाचा या तालजाम आईलाय. दुर्वेचा विशाल दादा यो आलाय, कमलोलीचा रोशन दादा हो आलाय. चलगसनू तारपानाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. चलगसनू तारपानाचा ना पुरापुरी नाचाया लागलाय. आदरणीय सन्मान्य किशोरजी वर्गना यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे खूप खूप स्वागत करतोय. वेलकम. मला वाटते 2 दिवसानंतर आज तिसऱ्या दिवशी फायनली त्यांना वेळ मिळाला आहे येण्यासाठी, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.
ऑन साइडला मोठा फटका, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. भारी झाली दिवाणी दुनिया सारी तारप्याची धुन बघ वाज भारी सोनू नाचा या चल ग माझे हरी चल ग सनू तारपानाचा थँक्यू डीजे. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. लोअर फुल टॉस पसचा चेंडू जवळ जवळ फुल टॉस डिलिव्हरी ऑफसाईडच्या दिशेने टाकला गेला होता आणि धावफलक 1 न पुढे सरकते जाऊन पोहोचते. ती म्हणजे 17 या धावसंख्येवरती किती चेंडू टाकून झाले तर दुसऱ्या षटकाचे लास्ट षटकाचे 4 चेंडू टाकून झाल्यात. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक. तर ललित भोर यांच्याकडनं अपेक्षा असतील शिलोत्तर संघाला की कदाचित या 2 चेंडूमध्ये 12 धावा आल्या तर एक चांगला सन्मानजनक सूर होऊ शकतो. ऑफ साइडला चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चल ग सनू तारपानाचा ना पोरा पोरी नाचाया लागलाय चल ग सनू तारपानाचा ना पोरा पोरी नाचाया लागलाय दरम्यान धाव फलक आपण पाहू शकतात. नक्कीच पुढे सरकला गेला. धाव फलकावर धाव लागल्या त्या 23. शेवटचा चेंडू शिल्लक विजय साधव्याच्या षटकातला. ऑन साइडला खेचायचा होता चेंडू. चेंडू गेला नक्कीच डीप स्वीपर कव्हर क्षेत्रातला. शतरक्षक त्या चेंडूला उचलतोय फेकतोय मात्र तोपर्यंत आपण जर पाहिलं तर एक धाव पूर्ण झाले मात्र दुसरी धाव पूर्ण झाले का ते पाहणं गरजेचं आहे. पंचांनी दिलाय तोड अंपायर. हातात रुमाल पुरी फिरवस तू लाल दिसाय हो फार बेस आहेस गमाल हातात रुमाल पुरी फिरवस तू लाल दिसाय हो फार बेस आहेस गमाल पुरी भरलीस तू माझे मनान ग पुरी भरलीस मनान पुरी भरलीस तू माझे मनान ग पुरी भरलीस मनान. ही एकच धाव असेल म्हणजेच फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. धावसंख्या झाली ते म्हणजे 24-25 धावांचं लक्ष 12 चेंडू मध्ये या ठिकाणी ठेवलं गेलंय. राणी बनवतेल घरा पाणी भराय अन्नदाता याची दया थोडी जाण किती दिवस झाला त्याला चोरून भेटाय दादा आता तरी सांग ना घरा लगीन कराय तेला दाखवत आपले घरा आणि तेला आपले घरा तेला दाखवत आपले घरा आणि तेला आपले घरा. ये देखो हमारे जयेंद्र वाघे खाना खा रहे. चला जयेंद्र वाघे स्क्रीन वरती आज जेवायला लागलेत. जर वहिनी पाहत असतील तर वहिनी हा घरी आल्याच्या नंतर सांगेल की जेवलो नाही तर आम्ही इकडे त्याला भरपूर जेवण दिलेलं आहे. तर आपण पाहतोय बघा एक जबरदस्त आयोजन आहे. मरुदेवी राजावळी ब या संघाचं आणि मला वाटतंय कोण राहिला असेल तर लवकर यायचं आहे. आता जेवण संपलं तर आम्हाला सांगायचं नाही. आयोजकांना विनंती असेल. चला आपण पाहतोय बघा सुंदर असं आयोजन या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वांना जे जेवण वाचलेलं आहे किंवा मग जे राहिलंय फुकट जाण्यापेक्षा सर्व संघ जे आहेत जे जे खेळाडू इथे आले ते जेवूनच गेलेले आहेत. आणि मला वाटते आज खास करून नौशाद दादांचे आभार मानावे लागतील.
बकऱ्याचं मटण या ठिकाणी ठेवलेलं त्यांनी. मात्र काहींची गोची झाली आज. तसेच उमेश वर्गना असेल, मला वाटते बकऱ्याचं खात नाही, त्यामुळे चायनीज वरती दिवस काढलाय त्याने आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर प्रीत पाटील आमचे कॅमेरामॅन, त्यांनी सुद्धा आज बकऱ्याचं मटण असल्यामुळं मला वाटतं त्यांना सुद्धा बाहेरून व्यवस्था केली गेली. म्हणजेच आयोजनामध्ये कुठलीच कसर सोडलेली नाही आहे. आणि जातीचा विषय नाही, मात्र आपला समाज जो आगरी समाज आहे त्यामध्ये सर्रास चालतं बकऱ्याचं मटण. आणि प्रीत पाटील, तुम्ही चुकीच्या ठिकाणी जन्माला आला असं वाटायला लागले मला आता. कारण बकऱ्याचं खात आमचा आगरी समाज म्हटला या परिसरातला, तर बकऱ्याचं मला वाटतं शुक्रवार टू शुक्रवार असेलच ना दादा. नक्कीच आमचे बिपिन दादा सुद्धा सांगतात की नक्कीच ते नॉर्मल असतं. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुंदर चेंडू होता, ऑन साईडच्या दिशेने खेळला जातोय. भावेश आहे त्या ठिकाणी, चपळतेनं आलाय चेंडूवरती. इथे मात्र धाव फलक राखायचं असेल तर अशाच पद्धतीनं हाफ चान्स फुल चान्स तुम्हाला बनवावे लागतील. थोडासा प्रेशराईज करावं लागेल समोरच्या संघाला. जसं म्हटलं जातं ना की बड़े मैच का बड़ा प्लेयर वही होता है जो बड़े मैच में अच्छा खेळता है. तसंच मी म्हणेन या ठिकाणी विजय जाधव याचा फटका, चेंडू चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वाईडिश क्षेत्रामधनं 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त फटका होता बघा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मला वाटतं ओव्हर द विकेटचा मारा करत होता. रिव्हर्स आवडता फटका विजयाचा, त्याने तो खेळला आणि त्याने तो दाखवलाय की मी या ठिकाणी सुद्धा खेळू शकतो. आलाय चौकार. धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. इनसाइड आउट, अजून एक प्रेक्षणीय फटका. ओ वाव, व्हाट अ कॅच. फलंदाज बाद. नक्कीच दादा थांबवतो थोडस तुम्हाला. शेर बूढ़ा हो जाए तो घास नहीं खाता, वो घोष ही खाता है. तसंच अमृत भोये या ठिकाणी आज दिसलेत. क्या बात आहे. अमृत भोयांना एवढे दिवस घेत नव्हते इन मध्ये, आता ते सांगून दाखवतील तुम्हाला का बघा शस्त्ररक्षण काय आहे. क्या बात आहे अमृत, वेल फिल्डिंग, जबरदस्त. क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. अमृत भोये याने सुंदर असा झेल टिपलाय. आणि जर हा संघ आजच्या दिवसामधनं निघाला तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी सुद्धा या ठिकाणी असणार आहे. आणि त्या लिस्ट मध्ये अमृत भोयाचं नाव आलंय. आता मेहनत करावी लागेल या एका झेलसाठी, सुपर 3 मध्ये जाण्यासाठी. समोरचा संघ सुद्धा एक तगडा संघ आहे. आणि आपण पाहिलं धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 11 धावा. टार्गेट जे आहे ते टार्गेट आहे 25, म्हणजे 8 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. ऑनसाईडच्या दिशेनं भावेश आहे तिकडे, चेंडूला उचलेल आणि फेकेल, तो पण मिसफील्ड झाली भावेशाच्या माध्यमातून. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील जर जिंकायचं असेल. चेंडूवरती लक्ष ठेवावे लागेल. 2 धावा मात्र मिळाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचते 13 वरती. 12 धावांची गरज आहे आणि 7 चेंडू, म्हणजे जमिनीचा 7-12 कोणाच्या नावावरती होईल माहिती नाही, मात्र या मैदानामध्ये 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. आणि 7 ही अजून सुद्धा चेंडू शिल्लक आहेत. हवेमध्ये चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. अपेक्षा आकांक्षा पल्लवित झाल्या होत्या, त्याच्यावरती नक्कीच कोमजविण्याचं काम केलं जात आहे. ते म्हणजे नवीन आल्या फलंदाजाने अविनाश याने. धवला बैल मना नंदी राजा, धवला बैल मना नंदी, धवला बैल मना नंदी राजा, धवला बैल मना नंदी, धवला बैल मना नंदी राजा, धवला बैल मना नंदी, धवला बैल मना नंदी राजा, धवला बैल मना नंदी. हा धवला बैल मना नंदी राजा.
नक्कीच आपण पाहतोय सफेद जो असतो, पांढरा जो असतो तो नंदी म्हणून ओळखला जातो. तर इथे सुद्धा डॉट चेंडू हा चांगलाच ओळखला जाईल. तर 6 चेंडू 6 धावांची गरज. सुरुवातीचे 3 चेंडू पाहूया आपण कशा पद्धतीने हाताळले जातात त्याच्यावरती सामन्याचं चित्र असणार आहे बघा. सिंगल डबल वरती विश्वास ठेवला आणि नक्कीच म्हटलं जातं ना की बडे मॅच का बडा प्लेअर. या ठिकाणी दाखवलं विश्वनाथ जाधव याने की इथे आम्हाला कुठलीच घाई नाहीये. सिंगल आणि डबलने या उद्देशावरती, या उद्दिष्ट जे आहे, लक्ष जे आहे तिथे आम्ही पोहोचू शकतो आणि तसाच खेळ तो करताना दिसते. मात्र शिलोत्तर संघाला काही ना काही आखावं लागेल, काही ना काही थोडासा प्लॅन करावा लागेल जेणेकरून विश्वनाथ जाधव याच्यावरती प्रेशर टाकता येईल. मात्र 5 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज आहे. डॉट डिलिव्हरीची नितांत गरज शिलोत्तर संघाला. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, भरपूर लांब होता क्षेत्ररक्षक. चेंडूला उचलेल, फेकेल, पाहणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी नक्कीच एकच धाव विश्वनाथ जाधव आला. स्ट्राईक नॉन स्ट्राईक वरती, स्ट्राईक वरती आहे तो अविनाश. 4 चेंडू 3 धावांची गरज. एखादा डॉट डिलिव्हरी सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ शकतो, तो म्हणजेच गावदेवी शिलोत्तर ए संघाला. पाहूया एखादा डॉट येईल का किंवा मग एखादा विकेट येईल, पाहणं गरजेचं आहे. ऑन साइडला मोठा फटका, चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. गेम ओव्हर. संघ जिंकलाय तो म्हणजेच धानीव. खूप खूप अभिनंदन. अन भरवण कजाच न गोनी व राजा, भरवण कजाच न गोनी, भरवण कजाच न गोनी व राजा, भरवण कजाच न गोनी. भरल्या कजाच्या गोनी रे राजा, भरल्या कजाच्या गोनी, भरल्या कजाच्या गोनी रे राजा, भरल्या कजाच्या गोनी. हो भरल्या कजाच्या गोनी व राजा, भरल्या कजाच्या गोनी. विपिन दादांसाठी एक कमेंट आले. आमचे कॉमेंटेटर आहेत प्रदीपजी लोखंडे यांच्या माध्यमातून. 1 नंबर डीजे वादन. तर नक्कीच